हाय सर्वांना, मी शीतल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहेत सर्वजण? तर बघा, चालू आहे चहा. वाजले तर 4. तर अजून अर्धा तास चहा लवकर चालू आहे आणि रोजच म्हणणार चहा नेईन दाखवते. तर बघा, आज म्हणजे फक्त मी आज ठरवलं की सकाळी कोरा पिते तर संध्याकाळी पण कोराच प्यायचा. तर संध्याकाळच्या वेळेस मग मी कोरा चहा ठेवला इथं आणि त्या तिघांना ना आपलं दुधाचं चहा ठेवण्यासाठी जास्त पावडर वगैरे टाकले. आणि इकडं बघा, मी थोडं त्याच्यात ना काय म्हणते तर गवती चहा इथला थोडासा मोठा आलाय टाकणार आहे. हा बघा, थोडा खुडून तर माझ्या कोऱ्या चहामध्ये तर वास एकदम मस्त येतोय. आणि चहामध्ये पण टाकलं ना तर थोडं धुवून घेते याला आणि टाकून घेते ह्याच्यात. फक्त तोडून छोटे छोटे पानं. तर झाला का नाही तुमचा चहा वगैरे? कोणाचं कसं उशिरा असतो चहा, पण आमचं कसं दुकानी जायचं असतं त्यामुळं आणि सवयच लागले. जरी दुकानात जायचं नसलं तरी पण लवकरच चहा असतो. तर मस्त असा चहा आता गवती चहाचा बनणार आहे. तर या तुम्ही पण प्यायला सगळे. आणि भांडे वगैरे लावायचे तिथं बघा, घासायची पण आहेच खाली बघा थोडीशी. तर वास एकदम मस्त असा येतो बघा गवती चहाचा. झेंडूबाम असतो का तसा एकदम वेगळाच वास येतो. पाणी पडलं त्यात मिनटं. तर सव्वा अजून काही आली नाही शाळेनं आणि ते आल्यावर तिला अजूनच ठेवायचा. तर ते किटली पण मी भांड्यात धुतले. भरपूर तेलकट झाले. तर प्रत्येक भांडं बघा थोडा दिवस झालं ना तरी त्यांनी तेल फोडून ठेवले आणि वतायचं आहे त्याच्यात पातेले. सकाळी म्हणलं किटली खूप तेलकट झाले तर अगोदर धुवून नंतरच आपण तेल वतावतो. तर त्यामुळं चहा आता माझा कोरा रेडी झालेला आहे. तर या तुम्ही पण चहा गेला. आणि ह्यांच्या चहामध्ये दूध ओतायचं मला. ह्यांना अगोदर बनवायचं पण माझाच झाला लवकर चहा. आणि फुलं कशी वाटते, लाल लाल हडक, पैसा हडक. तर बघू, आहे दूध वगैरे मस्त. दूध वाटते तर सगळ्यांच्या आता कसं भरपूर जण पालखीत वारीत गेलेले असतात आणि आमच्या पण ड्युट्या लावल्यात बघा. तर भरपूर जण दिंडीमध्ये जातात वारीसाठी, म्हणजे पायी वारी असतात ना, पायी दिंडी त्याच्यासाठी. तर मग आम्हाला पण ड्युटी लावलेली, पण आमचा संप आहे ना त्याच्यामुळं आमचा पगार नाही 9 महिने. त्यामुळं आमचं काय आम्ही जाणार नाही. आणि तसं आम्ही फक्त श्री सेवा म्हणून जातो देवासाठी, थोडंफार काहीतरी आपली सेवा घडते म्हणून. कारण लोक पायी वारी जातात तसं तरी आपल्याला जाणं होत नाही संसारातून आपल्या. आणि कोण घालवायला लागलं आपल्याला. तर त्यामुळं तेवढीच सेवा झाली असती. त्याचा काही मोबदला वगैरे आम्हाला नसतो काय. पण आमचा संप आहे 9 महिन्यासाठी. तर ह्या शासनाला अद्दल घडवण्यासाठी आम्हाला वारीची ड्युटी आम्हाला करायची नाही ह्यावेळेस. कारण म्हणजे आमच्या ह्यांनीच संघटनेने सांगितलं आहे, कुठंतरी तोंड दाबल्याशिवाय कुठंतरी नाक दाबल्याशिवाय तोंड उडत नाही असं सरकारचं. म्हणजे कोणाचं पण झालं तरी असंच आहे. त्यामुळं बघा त्यांना म्हणजे धडा शिकवायच लागतो. तरी कुठंतरी असं काहीतरी मग आलं ना वेळ टाईम त्यावेळेस पण आपण तिथं त्यांना वेळेला नाही केलं तरच त्यांना आपलं महत्त्व कळणार आहे. शिवाय पेमेंट आमचं निघणार आहे. 9 महिने म्हणजे जोक नाही. कोणाचं सुद्धा पेमेंट एवढा दिवस राहत नाही. आणि एक तर थोडं पेमेंट असते त्यात एवढा दिवस. म्हणले आम्ही खायचं कसं, दुसरं काय काम करता येत नाही काय नाही, जगायचं कसं नेमकं. त्यामुळं बघा जाता येत नाही. दुःख आहे एकी साईडनं की बाबा आपल्याला तेवढीच सेवा मिळाली असती, म्हणजे तेवढंच मनाला समाधान झालं असतं की वारीची ड्युटी केली बाबा, तेवढंच वारकऱ्यांची सेवा आपल्याकडनं घडते असं जरा वेगळाच आनंद. पण नाही ह्यावेळेस काही आम्हाला हे झालं. तर चला या चहा प्यायला. श्रावू येईल आता. तर माझं बघा ब्लॅक टी असा मस्त. आणि आमच्या यांचा शाई टाकून दुधाचा चहा. तर आवडीचं शाई नसले तर एका दिवस फी वाटत नाही, पण नसल्यावर नसते. कधी कधी दूध तापवत नाही. तर चहाला बसले तर भरपूर अजून टायमिंग आहे तर लवकर जाणार आहे. त्यामुळं चहा लवकर बनवला आहे. तर बघा चालू आहे संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. तर श्रावूला असं काय म्हणते चटणी चपाती न्यायला आवडती जास्त. तर म्हणलं आपलं शेंगाची चटणी बनव म्हणून इकडं बघा थोडेसे शेंगदाणे ना मस्त असे भाजून घेतले कडकवाले. त्याचे पालं काढून घ्यायचे आणि मिक्स अशी सगळी चटणी बनवायची. पण जवस थोडा आहे, जवस नाही टाकणार मी. सगळं थोडं थोडं टाकायचं फक्त. ही जास्त टाकणार आहे.
आणि ह्यात थोडंसं तीळ पण भाजून घेतलं मी, बघू शकता तुम्ही. आणि लसूण पण टाकायचं आणि तांबडं तिखट आपलं आणि खोबरं पण टाकायचं ह्यात. तर केल्यावर तुम्हाला दाखवतेच. आणि अशी ही चटणी बनवायची. आणि मेन म्हणजे आकाड तळायचा आहे आमचा. तर आकाड तळण्यासाठी इथं बघा मी ना हे घातले गूळ आपला मस्त असं विरघळण्यासाठी ठेवला आहे आणि थंड पाण्यातच. आणि गूळ ही झाल्यावर आपली बडीशेप वगैरे इथं भाजून ठेवली आहे. सुंठ बडीशेप मस्त अशी भाजली, बघू शकते. आणि मग हे बारीक करून ना मी फक्त गव्हाच्या पिठात मळणार आहे. आणि मग मस्त असा काल धपाट्याचा बेत होता आणि आज कापण्या करणार आहे. तर मस्त असा बेत आहे. संध्याकाळी भाकरी वगैरे स्वयंपाकात बनवायचे. तर आधी मळून वगैरे ठेवावं म्हणलं पीठ. दिवा वगैरे लावला, देवाला अगरबत्ती लावायची, आरती लावून घेतली फक्त, शुभम करते वगैरे म्हणायचे. तर आधी म्हणलं पटकन जरा लवकर स्वयंपाकाला लागाव. तर मम्मी माझी बघा गेली, आलीच नाही ह्याला गावी. तर माझ्या भावाचं लग्न आहे ना, मोठ्या चुलत्यांच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे माझ्या चुलत भावाचं. तर माझं चुलत काय सक्का काय, कारण त्याला पण बहीण आहे आणि मला पण म्हणजे सक्का भाऊ नाही. तर असं सक्का चुलत असं काय म्हणजे मला म्हणायला आवडतच नाही. तर त्याचं लग्न आहे. तर ऑलरेडी 13 जुलैला म्हणजे आता आजपासून बघा 10-12 दिवस राहिलं. तर बस्ता बांधायचा होता तिथंच गावामध्ये भोशामध्ये. तर तिथं पण दुकान आहेत, बस्ता वगैरे होते तिथं आणि चांगल्या साड्या. आणि आपल्याला परवडेल असं पण असते आपल्या परिस्थितीला. तर म्हणून तिथं काढायचे होते साड्या, म्हणून तिला बोलवलं होतं. सकाळी गेली ती 9 वाजता, 9च्या गाडीने तिथं गेली. परत म्हणजे आमचं रानात घर आहे. जर मला जायचं योगाला मी जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला दाखवीन. आणि तर म्हणजे सांगायचं रोज व्हिडिओमध्ये तर राहूनच जाते. शंभूचा विषय झाला, असं झालं तसं झालं तेवढंच. तर मग त्याचं लग्न आहे, त्यासाठी पण काहीतरी घ्यायचं आहे. कारण माझे चुलते नाहीत, चुलते आहे. चुलते माझे 2 चुलते आहेत मला, म्हणजे सख्या बहिणी म्हणजे अशा मोठ्या चुलतीला मूल झालं नसल्यामुळं तिचीच बहीण केली आहे. म्हणजे सख्या बहिणी सवती असं आहेत. त्यामुळं त्या म्हणजे त्यांचं मग आता ते सख्खी मोठी व चुलते आहे ना, तर आम्ही तिला मोठी आहे म्हणतो. आणि काकू 2 नंबरची तिला काकू, तर तिला 3 मुलं झालेत. एकाचं झाले लग्न, एक मुलगी आहे त्याला 1.5-2 वर्षाची. आणि आता ह्याचं लग्न आहे, तो माझ्यापेक्षा 1 वर्षानं लहान आहे. तर म्हणजे वेळ झाला लग्नाला बघा. जॉब करतोय, मस्त चांगली नोकरी आहे सगळ्या, पण मुलगी भेटत नव्हती. तर त्याच्यात चुलत मामाची मग म्हणजे ते दिली, त्याने तयार झाले द्यायला. वयात थोडं हे आहे पण जाऊ द्या, मुली मिळणं महत्त्वाचं आहे. कारण लय मुश्किल झाले. मुली कुठल्या पण म्हणजे कॉस्टचं असू द्या, कुठल्या पण ह्याच्यात असू द्या, कुठंच मुली नाहीत. पहिलं म्हणायचे म्हणजे कुठं तरी असं आमच्या जातीत वगैरे भेटत होत्या, आता तर आमच्यात पण मुली नाहीत बघा. तर ती चांगलं एवढा जॉब असून, एवढं सुशिक्षित मुलगा असून म्हणजे त्याला हे नव्हतं. आणि नसणाऱ्या जे काय कमवत नाही त्याचं तर लांबच राहिलं. तर त्याचं 13 जूनला लग्न आहे, छोटंसं यादी में शादी आहे. म्हणजे असंच लय मोठं नाही, दारातच त्यांच्या तिकडं करून देणार. मुलीची परिस्थिती एवढी नाही, कारण त्यांचे वडील शेती करतात आणि मुली त्यांना 5 का 6 मुली आहेत. त्यामुळं बघा, हे शेवटून 2 नंबरची एक मुलगी अजून राहते. तर परिस्थिती नाही. चहा म्हणजे काय असेल ती त्यांच्या आईपतीनं करणार. फक्त मुलगी नारळ आम्ही म्हणजे मागितलं आहे वाटतं. तर त्यामुळं जास्त काय आवाक नाही लग्नाचा, छोटा साधा सिंपलच केक करायचा आहे, जास्त ही नाही. तर मग सोळाई वगैरे मोठी घालायची त्यावेळेस बघायचं. मग म्हणजे इकडं म्हणजे सोळाई वगैरे मोठी घालायची. तर मग लग्न आहे त्यासाठी पण काहीतरी एखादी वस्तू, गडंगण वगैरे पण, आपण कपडे वगैरे तर भरपूर असतात, तर मग एखादी वस्तू वगैरे घ्यावं असं डोक्यात आहे. आता काय घ्यायचं ती बघूया, पुढे जर काय घेतलं तरी आहेच की दाखवीनच मी तुम्हाला. आणि मग मम्मी त्यासाठी बस्त्याला गेले. तर आज 2:30-3ला बस्ता झाला आहे, तरी नेलं आहे चुलतीनं. आम्ही रानात राहतो शेतात, तर गावात एक 3-3.5 किलोमीटर असेल आमचं म्हणजे असं शेत रान. तिथून मग भोशाला यायचं म्हणल्यावर मग चालत यायचं काही होत नाही. मग सकाळी लवकर गेल्यामुळे परत सकाळी न्यायला आलं तिला, घरी गेली जेवण वगैरे करून, परत अजून रिटर्न आली गावात. तिथनं 2:30-3 वाजल्या बस्ता व्हायला. तर सगळं झालं तरी पण आमची आई म्हणली वाटतं मोठी चुलती, चला आता घरी आज एक दिवस मुक्काम करा. आणि तर असे पण ते लवकरच जाणार 2-4 दिवस लग्नासाठी. तर किती जरी बघा म्हणजे असं वैरवाद भांडण असलं तरी पण असल्या कार्यक्रमात शेवटी एक होणं महत्त्वाचं आहे. पण आमचं काय असं नव्हतं बघा. आणि प्रत्येक राखीला वगैरे तो यायचा, मी जायची. त्यावेळेस ते अकलूजला राहत होते, तर मी प्रत्येक ह्याला सणाला मीच जायची, कारण आपल्याला पण कुठं जायला भेटत नाही म्हणून. तर आता मागच्या वेळेस तो आलता दिवाळीला, आता राखीला पण तेच येतील.
मग बघू त्यांना पण कपडे मम्मी नकोच म्हणले काय तर घेऊ असतोच. मग बघू काय घ्यायचं काय त्याचं, जेणेकरून त्याचं रोज त्याच्या हातात म्हणा काय जरी घेतलं तरी त्याला रोज ते यूज होईल असं. बघूया मग झालं पेमेंट तर घेणारच आहे, किंवा मग ह्यानी घेतलं तर दिलं पैसे तरी पण घ्यायचंच आहे, त्याचा काही विषय नाही. आयर असं ना त्याचा घ्यायचंच आहे. तर आयर घेण्याऐवजी तसं काहीतरी गिफ्ट वस्तू वगैरे काहीतरी घ्यावं म्हणलं. कपडे तर काय रोज आहेत तेच की, कपडे असतेच की जे सगळ्यांना भरपूर असे. मग बघूया मग काय होतंय. तर चला आपल्या कापण्याचं चालू आहे इथं ही तर गुळ विरघळत आलेला आहे. माझी बुबडी वळायला लागली आणि मग तोपर्यंत मी ही पण करून घेते आणि आपलं मस्त भाकरी बनवते. पप्पा मग जेवायला येणार, पप्पासाठी स्वयंपाक बनवायचा आहे. त्यांना सांगायचं आहे कॉल करून या जेवायला इकडं म्हणून, स्वयंपाक नाही. आणि चला मग बघूया आपण करूया, तुम्हाला झाल्यावर पण दाखवते. आणि आमच्यात आकाड तळले बघा, या सगळे खायला कापण्या. कुणाला कापण्या आवडतात नक्कीच सांगा, मला तर भरपूर आवडतात. आणि आमचं ह्याने म्हणजे तुला काय नाही आवडत ते सांग, काय सगळं आवडतं, सगळं आयटम आवडतं, काय असं नाही आवडत नाही असं नाही. आणि आपण काही ते रोज खात नाही त्यामुळे तर आवडतो, गुळाचा पदार्थ भरपूर आवडतो. तर मग चला कुणाला कापण्या आवडतं तुम्ही अजून एकदा कमेंटमध्ये सांगा बरं का. तर लाईक करत जावा व्हिडिओला, प्लीज लाईक करत जावा. खरंच की तुमचं लाईक खूप काही म्हणजे सपोर्ट आहे लाईकचा. तर लाईक व्हिडिओ बघते पण लाईक करत नाही तर असं आहे. तर चला मग मी कणिक म्हणजे ह्याची मळून घेते आपली कापण्याची आणि भेटू पुढं. चला तर बघा पीठ घेतले मी ह्यात 2-2.5 वाटी, ह्या वाटीनं बरं का गव्हाचं पीठ घेतले. आणि 2 ते असं मोठं चमचे ह्या चमच्यानं ज्वारीचं पण पीठ ह्यात घातलं. आणि हे आपलं बेसनचं अर्धी वाटीच घातलं बरं का मी आमच्या पद्धतीनं. माझी आई आजी कशी करते त्यानुसार म्हणजे तसं करणार आहे. आणि इकडं तेल पण गरम करून ठेवलं आहे आणि पटकन म्हणलं टाकायचं आणि थोडंसं मीठ. आणि हे बघा इकडं असं मिश्रण आपलं काय म्हणते सुंठ आणि बडीशेपचं बारीक करून ठेवले, हे टाकायचं. तर आपण आता मळून घेऊ. गव्हाचं पाणी पण पूर्ण असं गुळ विरघळलं म्हटलं बघू शकतो. आणि इकडं तेल पण ठेवले गरम करून. आणि ह्यात थोडासा ओवा पण टाकायचा आपण किंचितचा. तर बघा भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि बेसन बनवायचं आहे भाजीला, काहीच नाही दुसरं. आणि तर आम्ही चटणी करायची. चटणीसाठी हे बघा साहित्य, तांबडं तिखट आपलं घरी बनवलेलं म्हणजे डंकातून, थोडंसं खोबरं, तीळ आणि शाव मिठाचं घेवाळा आणि शेंगदाण्याचे फुलपाट निम्मे अर्धी निघालेत, निम्मे निघालेच नाहीत. तर एवढं सगळं मिक्स करून आणि मेन म्हणजे लसूण इथं घेतलं आहे ह्यातच. तर मिठाचं घेवाळा मिक्सरला एवढं तर मी करून घेते मीठ टाकून. बघा बारीक कसं होते बघू. बघा मस्त अशी शेंगाची, तिळाची आणि खोबऱ्याची चटणी झालेली आहे तयार. तर एक आपला एवढा डबा भरला, मस्त असा वास यायला लागला बघा लसूण वगैरे टाकल्याने. तर आता ह्यात ना लसूण आणि मिरची काय म्हणजे कोथिंबीर बारीक करायची मला, कारण बेसन बनवायचं. इकडं भाकरी बनवली, तर इकडं भात बनवला आहे असा मस्त. आणि सकाळची भाजी गरम तवा म्हणलं गरम होते. चला पटकन हे करून घेते आणि मला अजून कापण्या बनवायच्यात. तर बघा झालंय मस्त असं पेपरचं पांदेवरचं तिथं परत थोडं. तर पीठ एकदम असं भिजले कारण स्वयंपाक बनवतो. आणि बेसन पण तिकडं वर पिशवी आहे की. आणि खसखस काढून घेतली इथं आणि तेल पण थोडं घेतलं लागताना चिटकत नाही. तर चला आता मी बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तर बघा झालं एवढं असं करून हे तिसरी लाटे तिकडं बघा लाटून ठेवले. तिकडं गॅस पण खाली घेऊन आपली कढई ठेवली, तापत तेल ठेवते आणि तळून घेते. कसं आहे बघू. तर पप्पा पण आले तिकडं आमचं जेवायला, तर पाय दुखायला लागला त्यांचा. मग बघा उभा केला तसा काय जेवण त्यांना वाढलं आणि म्हणलं आता भाजी लाटून घ्यावं, चिटकन परत खाली तळून पण घ्यावं. नाही काय सुद्धा नाही. तर बघा हे तेलात टाकले मस्त असं फुगले, जास्त काय बसत नाही कढई लहान असल्यामुळं. तर अशा झाले फायनली आमच्या आषाढी स्पेशल कापण्या. तर या तुम्ही पण खायला. येतो आता ही भाजल्यावर मस्त असं काढून परत इथं तिरके. आता श्रावू बघा आमची इथे लाटी लाटून घेतली श्रावू ना. आधी मधनं हे टाकी असं रेषा ओढायच्या अंतर ठेवून अशी तिरके. तर श्रावण आता बघा कशी आमची लागते. हे बघा आमच्या आईने बनवले एवढे कापण्या. आता आम्ही जेवण करणार आहे, तर या सगळी जेवायला. तर जेवणात आमच्या मस्त असं आज मेनू आहे. श्रावू फळ
तिथं भात आहे मस्त पैकी. सकाळची आमटी, चपाती, भात, बघा बेसन, भाकरी. तर असा आहे आजचा मेनू आणि सोबत कापण्या. तर या जेवायला सगळे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. सांगा कापण्या आमच्या कशा वाटल्या आणि लाईक करा शेअर करा. चला तर बाय सर्वांना, गुड नाईट.